त्यांना किती उड्या मारू दे, एस कडे जाऊ नये कोणाकडे जाऊ दे, आपल्याला जे करायचं ते करू आपण. ओके. नमस्कार, मी अशोक सोनवणे. आपण पाहताय लोकमंथन न्यूज 24. महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला बदनाम करणारी, महाराष्ट्राच्या गृह खात्याला बदनाम करणारी एक तोतया पत्रकारांची टोळी महाराष्ट्रात आहे. त्यामध्ये अहिल्यानगरचा एक पत्रकार आज त्यामध्ये सापडलेला आहे आणि त्या अहिल्यानगरच्या पत्रकाराचं नाव आहे अशोक झोटे. या माणसाने पोलिसांच्या नावावरती पैसे कसे खातो, पैसे कशा पद्धतीने जमा करतो, पोलीस खात्याला कसं बदनाम करतो, हा एक उदाहरण मी आज आपल्या समोर सादर करणार आहे. आणि ते सादर करत असताना महाराष्ट्र पोलिसांची बदनामी होऊ नये हा याच पाठीमागचा हेतू आहे. ऐका. त्यांना किती उड्या मारू दे, एस कडे जाऊ नये कोणाकडे जाऊ दे, आपल्याला जे करायचं ते करू आपण. ओके. आणि याच नंतर त्याचे 3 ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहेत, मी त्यात सदर दाखल केलेले आहेत. या सगळ्या ऑडिओ क्लिप एकदा आपण प्रेक्षकांनी ऐकाव्यात. अजय, हा बोला ना सर. तुझ्या बापाचं नाव काय आहे रे? वसंत. त्यांनी तक्रार दाखल केली बरं का दुपारी 2:30 वाजता शाळाची. कुणी? त्या पोरीने. हा, बायकोनी. हा, आणि तिकडचा आडनाव बरोबर. तक्रार दाखल केली तिने. काय दाखल केली? कोतवालीची तक्रार दाखल केली. काय पण शाळाची बरेच आरोप केले त्याच्या. पण तिथं 2:30 वाजता दाखल केली. मी आता आलो ना तर पाहिलं तर मला दिसलंय. हा, हा. कोण नाव आहेत? कामावर आहे. तू कुठे आता कामावर म्हणजे कुठे? एजन्सीवर आपल्या इथं. कोतवाली कशी येतो एक 10-5 मिनिट. थोड्या वेळ येऊ का? सुट्टी होईनच आता. मग सुट्टी झाल्यावर मला फोन कर. हा, मग काय म्हणजे नेमकं काय काय लिहिलंय? तू आल्यावर बोलू, मला नाही फोन. बरं बरं. मी पोलीस स्टेशनला. तू आवरल्यावर मला फोन कर, कुठे आहे म्हणून. हा, येतो. हा, ठीक आहे. बोल. जोटिंग साहेब ऐका ना, आत्ता माझ्याकडे 10,000 रुपये आहेत तयार. नाही, आत्ता काहीच नको. ऐक, आत्ता काहीच लागत नाही. शांतील दर जरा, मी सांगेल तेव्हा. तरी कधी म्हणजे अंदाजे कसं मग मला काय करावं लागेल? थोडेफार तू नको टेन्शन घेऊ. नाही, पैसे मॅनेजमेंट करावं लागेल ना. हा, मग मी आता काही तू असं काही मला काही गोष्टी विचारतो डायरेक्ट ते गोंधळच होतो माझं सगळं. मला काही तुम्ही जे म्हणले मग आपल्या लगड साहेब झाले ती त्यांना पैसे द्यावे लागते. मग माझ्याकडे काय म्हणणं होतं माहिती का? पाहू ना आपण काय करायचं. नको टेन्शन घेऊ. मी असं तू कशाला बाकीच्या गोष्टी नाही. मग माझा विषय काय चाललाय, मला ठेव ना, जमा कर ना. हा, मग मी तेच म्हणते ना, जमा करून दे. त्याच्यात अजून कमी झालं, तुझा फायदा झाला तर मला आनंदच आहे ना. तरी अंदाजे म्हणजे असे किती लागते म्हणजे नाही का? 50 गोळा करून ठेव. 50,000 कमीत कमी आणि जास्तीत जास्त. पण त्याच्या पुढे तर नाही जाऊ शकत आम्ही. अरे नको जाऊ ना, त्याच्यातही कमी करता येते ना आपल्याला. पाहू काय करायचं ते. तू का नको घ्यायला तू जास्त. तुझा फायदा झाला तर नको काय तुला. हा, नाही चालेल ना. नाही, मग माझं म्हणणं काय होतं, जर समजा आता माझ्याकडे आहेत ना पैसे तर मग आता नको, जमा करून ठेव. लागल्यावर काढ बाहेर, आता नको काढू. ऐक जरा माझं. जमा करून ठेव तुझ्याकडे, असं तुझी पळापळ होऊ नये. चालेल. अलग लक्षात तुझ्या. मी देतो तुला सवलत लागेल तेवढी तिथे. तू कशाला टेन्शन घेतो? मी असतो तू पुन्हा कशाला त्याच्या गोष्टीवर विचार करतो? तू तुझ्या तयारीला लाग फक्त. बाकीचं मी बघतो सगळं. तुझ्यापर्यंत गाडी येणार नाही, सगळं कोणी येणार नाही, ते मी बघतो. तू नको टेन्शन. तुला नोटीसवर सोडून देईन मी, काळजी नको करू. तुला नोटीस देईल, साऊ घालून सोडून देईन तिथे. ते नको टेन्शन घेऊ. फक्त तू तयारीला लाग. ओके. मी तयारी म्हणजे पैसे पाण्याचंच ना, दुसरं तयारीला लागतो. बाकीचं काही नाही. बाकीचं काही डोकं टेन्शन घेऊ नको. मी असल्यावर तुला काही टेन्शन आहे का दुसरं काही? नाही. तेच म्हणजे पैसे जर थोडंसं कसं होतं, एक सध्या आता माझ्याकडे होते 10,000 रुपये, तर म्हणलं आता काही थोडेफार देऊन गोळा करून तुझ्याकडे राहू दे. ऐक ना, मिटवायची गरज नाही. तुझ्याकडे राहू दे. असं टप्प्याटप्प्याने नाही चालत त्याला. तू भले 8 दिवस नाही, 10 दिवस जाऊ दे, 15 दिवस जाऊ दे, मी सवलत देतो ना तुला. तू कशाला टेन्शन घेतो आता कोणत्या गोष्टीचं? फक्त तू तयारीत राहा, एवढंच मला सांगायचं. तुझं कमी पैशात झालं मला आनंदच आहे. मला काय घ्यायचं काय तुझ्याकडनं पैसे? तुम्ही घेणार आहे? मग काय विचार आला तर काय प्रश्न येतो तुला त्या गोष्टीचा? नाही, तेच म्हणलं कसं मग एकदा म्हणजे पैशा पाण्याचं आता कसं एक बँकेची. अरे गोळा कर इकडून तिकडून. आता तुला याच्यातनं सुटका करायचीच ना सावकांची. म्हातारा पाहिजे का तुझं काही होईल, पण म्हातारा म्हातारीला काय डोकं लावून घेतो काही, आणि तिला सांगू पण नको काही. पाहू काय करायचं. म्हणजे आईला का? हा, कोणाच काही बोलू नको. आपण बाहेरची बाहेर करून घेऊ. पाहू काय करायचं.
जेव्हा होईल तेव्हा पाहू पुढं काय करायचं. हा चालेल. हा बघा, आणि त्यांचे कागद गोळा करा आई वडिलांचे सगळे. आई वडिलांचे डॉक्युमेंट काय काय लागतील? आता म्हातारा काय किती वर्षाचं आहे? 55च्या आसपास आहे. ते काय करतात? ते आपलं इथे बोथरा कंपनी नाही का, पारस कंपनी, हा ब्रिज अनफिट आहे का? अनफिट आहे का फिट आहे? म्हातारी अनफिट आहे ना? हा आई म्हातारी हा हा आईचं म्हणजे तिला हे चालू आहे, ब्रेन हॅमरेज आहे तिला. हा मग ते सगळे कागदपत्र राहू दे ना. आतापर्यंतचे काय उपचार केल्याचे कागदपत्र सगळे राहू दे. हा हा त्याचा खूप उपयोग होईल आपल्याला पुढं, लक्षात राहू दे. हा हो. हो, ठीक आहे ठीक आहे. 15% काय? हॅलो, बरं ना. माझं बोलणं झालं. कुठली अटक करणार नाही, करायला लावणार नाही. नोटिसा देऊन तुम्हाला सोडायला लावून नंतर जेव्हा व्हायचं हजर व्हायचं तेव्हा व्हायचं. नंतर पाहू का काय करायचं. 2 मिनिटं. हा. काय झालं? अहो इथे ते कूलर चालू होतं ना त्याच्यामुळे. हा तर ते काय करायचं ते मी करतोय. ते हा. नोटिसा देतील. हा. मी सांगितलंय त्यांना काय करायचं ते. 4 आरोपी आहेत त्याच्यात. हा. काय त्याच्यात डिमांड असतील त्या पूर्ण करावं लागतील तुला. माझ्या पद्धतीने कराल मी. कोणाची डिमांड? अरे पोलिसांच्या डिमांड करावं हा, लागतील, वकिलांची पोलिसांचं द्यावं होय. लागेल, किरकोळ कारकोळ, आणि करून घेऊ आपण कव्हर घेते बरं. आपल्या पद्धतीने. तुम्हाला अरेस्ट करणार नाहीत ते, अशा पद्धतीने करून देईल ते सगळं. हा. हा चालेल ना. आणि ते काही लोकांना लाख माहिती ते माझं 50 होईल, 50 माहिती तर 25 मध्ये येईल, 25 माहिती तर 12 मध्ये. मी 50% तुम्हाला काम करून देईल. शेवटी पुढे गेलं तर पैसे द्यावंच लागणार. फक्त ओळखीने बाकीचे कामं सोपे होतील. दारात गाडी येणार नाही, कोणाला घेऊन जाणार नाही, सगळी जबाबदारी माझ्याकडे. ओके. हा फक्त तुम्हाला ते काय म्हणतील त्या पद्धतीने कमीत कमी 4 आरोपी आहेत हे लक्षात ठेव. खर्चायला पैसे त्यांना लागणार आहे. ठीक आहे ना, मी देऊन टाकून काय असेल. त्यांना हा, म्हणा काय म्हणजे पोटात तू मी असलं तुला तुझ्या दारात बी गाडी येणार नाही. नाही नाही ते झालं हो. तुम्हाला पण हात बी कोणी लावणार नाही. नाही नाही पण आता म्हणजे पूर्णपणे म्हणजे त्यांना म्हणा हे जे काय असेल मॅटर क्लोज करून ते टाका. सगळं सॉल्व्ह नाही, ते कव्हर चालून देतील कोर्टात. तुमच्याकडे येणार बी नाहीत ते. आलं लक्षात? किती अर्ज झाले आणि भानगडी. आपण गोपनीय पद्धतीने करू सगळं, म्हणजे समोर जाणार नाही, येणार नाही. मग त्या लोकांना बोलायला जागा पण नाही राहणार. ऐका ना, अंदाजे किती द्यावं लागतील तरी पैसे? काय आता मलाही नाही अंदाज रे काय. बघा हा? पाहू, पण तरी 5-50 तयार राहू दे. 4 आरोपी म्हणलं 10,000 रुपये तर प्रत्येक मागतील. तुझ्या लक्षात आलं का? 4 आरोपी आहेत ना. आपल्याला त्रास कोणाला होता कामा नाही. म्हातारीला त्रास नाही झाला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. हॅलो, हा ठीक आहे. म्हातारीला त्रास होता कामा नाही. त्यांना अजिबात तिथे येऊन जाणार नाही, काय नाही. यायचं नाही, दारात कुणी येणार नाही तुमच्या. पाहू काय काढतात ते कसं. ते मग 1,00,000-2 लाख रुपये मागतात, ते आपण करू काय करायचं. अलग लक्षात. परत यांना पैसे द्यायचे, परत कोर्टामध्ये गेलो वकिलाला पैसे द्यायचे. नाही ते वकील माझाच वकील देतो तुला. त्याला काय मागतील तेवढे त्याला आपण थोडे करून देत जाऊ. 1,000-500 असे करून सारख्या. ते नको टेन्शन घेऊ. त्याला काय आता फक्त दाखल करताना देऊ काय द्यायचे. बरं. मी सगळं स्वस्त आणि फुकट करून देतो तुला. तू टेन्शन नको. तो माझ्या सल्ल्यांचा बाकीचे उद्योग करू नको. त्याला सांगितलं मी, तू FIR काढून घ्या आज बोला. बरं. लगडला माझं बोलणं झालंय, तपासच्या अधिकाऱ्याला बोलणं झालंय. तेव्हा का त्याच्यात आमचं देणं घेणं होईल का म्हणलं, मी आहे मध्यस्थ. नाही त्यांनी दिलेत, मी देईल म्हणलं. ओके. बरं. जे होईल ते समोरासमोर होईल, मागं पुढं काही होणार नाही. आणि आपल्यातच राहील विषय, बाहेर न्यायचा नाही, कोणाला बोलायचं नाही. कोणती गोष्ट त्यांना किती उड्या मारू दे, SPकडे जाऊ नये, कोणाकडे जाऊ दे, आपल्याला जे करायचं ते करू आपण. ओके. बरं. हा, आणि बाकीचं कुठं माती खाऊ नको आता. येते संध्याकाळी भेटते तुम्हाला. हा, माती खाऊ नको काय. हा ठीक आहे. आला कोणाचा फोन तर उचल, पोलिसांचा लगड बिगड कोणाचा आला, काही काळजी करू नको. हा बरं. ते बोलतील, नोटीस देतील तुम्हाला. त्यांना सांगितलं नोटीस द्या, मग पुढं काय करायचं करू. हा ते त्यांची कायदेशीर प्रक्रिया करतील, बाकीचे आपल्याकडे. हो, काय डोकं लावू नको जास्त. हा ठीक आहे. हो ठीक आहे. अहिल्यानगरच्या पोलिसांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकारचे पत्रकार पोलिसांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु अहिल्यानगरचा हा यापूर्वी आम्ही या दलाल पत्रकारासंदर्भात चर्चा केलेली आहे. पोलिसांकडे त्याचं रेकॉर्ड आहे, यूट्यूबवर त्याचं रेकॉर्ड आहे, आणि या सगळ्या बाबीमध्ये अनेक ठिकाणी पोलिसांची दलाली करणारा म्हणून याला आम्ही घोषित केलेला आहे. परंतु पोलीस खात्याच्या लोकांचे याची संलग्न आहे काय? आता या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न याने केला, आणि तीच प्रत घेऊन संबंधित आरोपीला ती पाठवायची आणि त्याच्याकडून पैशाची तडजोड करायची, आणि पुन्हा त्याला असं म्हणायचं की मी तुला या सगळ्यातून मिटवतो, आणि मिटवून SPकडे जाऊ दे, नाही तर कुणाकडे जाऊ दे, आपण बघू. म्हणजे अहिल्यानगरच्या
नवीन आलेल्या एसपीना देखील बदनाम करण्याचा कुटील डाव या आशिष झोटिंग नावाच्या तोतया पत्रकाराने आखला आहे काय याची शंका येते. याला ताबडतोब याच्यावर कारवाई झाली पाहिजे. या क्लिपवरती आणि या व्हिडिओवरती, या बातमीवरती त्याच्यावरती 420चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. यापूर्वी असे किती लोकांना त्यांनी कॉल केलेले आहेत याचंही रेकॉर्ड आम्ही वेळोवेळी एसपीना दिलेला आहे. एसपीच्या संदर्भामध्ये मनोज पाटील तिथे पोलीस अधीक्षक असताना भिंगार पोलीस स्टेशनला एका महिलेची तक्रार तिथे दाखल आहे. त्या तक्रारीचं काय झालं हे आजपर्यंत पोलिसांना कळलेलं नाही किंवा पोलिसांना ते गुलदस्त्यात ठेवलं. हा पोलिसांचा दलाल आहे की पोलीस याचे दलाल आहेत याचा खुलासा झाला पाहिजे. नमस्कार, मी अशोक सोनवणे. यापुढे याच तोतया पत्रकाराच्या संदर्भामध्ये आलेल्या सगळ्या रेकॉर्डिंग उद्यापासून दाखल करणार. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.